लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आमचे देवाभाऊ आज नाशिक शहरात जिल्ह्यात दौऱ्याप्रसंगी येत आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयापासून ASI म्हणून सोनवणे साहेब आणि उपनगर पोलीस स्टेशनचे अंमलदार कोरजे साहेब आणि कचरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आज मला देवेंद्रजींना भेटून एक छान असा पुष्पगुच्छ द्यायचा होता आणि त्यांना सांगायचं होतं की आमच्या शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे आणि तुम्ही या वृक्षतोडीविषयी काहीतरी उपाययोजना करा, कारण देवभाऊ हे सगळ्यांना ऐकतात आणि ते अतिशय संवेदनशील आहेत अशी आमची समज आहे। परंतु आता या सर्वांच्या आग्रहाखातर आम्हाला काही कुठे जाता येणार नाही असं त्यांनी सूचना केलेली आहे। परंतु जर आज आम्हाला त्यांनी जर सहकार्य केलं असतं तर निश्चितपणे आज देवाभाऊंची भेट घेऊन त्यांना या नाशिक शहरातील वृक्षतोडीविषयी विनंती केली असती आणि हा वृक्षतोड थांबवण्यासाठी देखील निवेदन दिलं असतं। परंतु आज यांनी हे जे संरक्षण आज या ठिकाणी दिलेलं आहे ते दिवसभर आमच्यावर राहणार आहे। त्यामुळे मी म्हणालो की कमाल झाली, धन्य झालो की अशा प्रकारची व्यवस्था जर रोजच मिळाली आमच्यासारख्या पर्यावरणप्रेमींना तर नाशिक शहराचा पर्यावरण राखण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही। मला तर असं वाटतं की सुरक्षा आम्हाला येण्यापेक्षा जे वृक्षतोड करत आहेत त्यांना नोटिफिकेट केलं पाहिजे, परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी अशा प्रकारची पद्धत आज इथं बघायला मिळते।